पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग 8। मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1581 गुरुवार दुपारी 2 वाजता प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानचा वध झाला। मराठ्यांची अस्मिता 350 वर्षांनंतर एकदम जागी झाली। हळूहळू नव्हे, कमळाच्या पाकळीप्रमाणेही नव्हे, प्रल्हादाच्या खांबाप्रमाणे दुभंगून त्यातूनच हा अकराळ विक्राळ क्रांतीचा सिंह प्रगट झाला। कराल दाढा, विस्फारलेले नेत्र, उगारलेले हजारो हात, पिंजारलेली अयाळ हे होतं त्याचं स्वरूप। आणि आकाश पाताळ घुमवणारी त्याची गर्जना होती, हर हर महादेव। मराठ्यांच्या अस्मितेतून नरसिंह प्रगट झाला। हा नरसिंह कोणत्या स्तंभातून प्रगट झाला? या महाप्रचंड स्तंभाचं नाव होतं महाराष्ट्र धर्म। या स्तंभावर सुलतानांच्या लाथाबुक्क्यांचे आघात होत होते। एके दिवशी सुलतानांची घटका भरली। या स्तंभाला शतकोन होते। देव, देश, सद्धर्म आणि सुसंस्कृती या चिरेबंदी चौथऱ्यावरती हा स्तंभ उभा होता। जुलमाच्या प्रत्येक आघाताक्षणी नरसिंहाच्या कानावरती आर्त आरोळ्या जात होत्या। देवळातल्या मूर्ती, क्षेत्रातली तीर्थ, शेतातली पिकं, मायबोली मराठीची अक्षरं, वैदिकांच्या जिभेवरील ऋचा, वैश्वदेवाचा अग्नी आणि गोठ्यातील गाई वासरं सुलतानी सत्तेमुळे स्तब्धित झालेल्या मराठी तेजाला ओरडून ओरडून सांगू लागली होती, अरे आम्ही भ्रष्ट झालो, आता नष्ट होण्याची वेळ आली आहे, आम्हाला जपा, आम्हाला वाचवा। आणि एके दिवशी तिघांनी संगनमत केलं। तिघांनी गुप्त कारस्थान केलं। तिघांनी मराठी सुमाना बंडाची चेतावणी दिली। कोण हे तिघ? सह्याद्री, शिवाजी आणि समुद्र। आणि एके दिवशी हा स्तंभ कडकडला, नरसिंह प्रगटला। हिरण्यकश्यपूचं पोट प्रतापगडच्या उंबरठ्यावर फाडलं गेलं। रक्ताच्या चिळकांड्या क्षितिजाच्या पलीकडे उडाल्या। 18 फिरंगी आणि 27 सुलतानांच्या वेशीवरती या नरसिंहानं झटकलेल्या बोटावरचे रक्ताचे थेंब उडाले। प्रतापगडच्या प्रचंड विजयानंतर महाराज औसाहेबांना भेटायला राजगडाकडे गेले नाही, तर त्याच दिवशी रात्री महाराज आपल्या फौजेनिशी वाईत प्रवेशले। ती होती दिनांक 11 नोव्हेंबरची पहाट। वाई स्वतंत्र झाली आणि वाईच्या वेशीतून महाराजांची फौज दक्षिणेच्या दिशेने दौडत सुटली। चिंचा पाडाव्यात तसे एक एक किल्ले घेत महाराज पुढे दौडत होते। वैराटगड, चंदनगड, वंदनगड, वसंतगड, सदाशिवगड, मच्छिंद्रगड, सुंदरगड, गुणवंतगड, कराडचा भुईकोट, भूषणगड इत्यादी अनेक किल्ले काबीज करीत दिनांक 25 नोव्हेंबर 1659 रोजी महाराज कोल्हापुरामध्ये थडकले। अफजल खानाच्या पराभवानंतर अवघ्या 15 दिवसात महाराजांनी वाईपासून कोल्हापूर पर्यंतचा प्रदेश काबीज केला। कोल्हापूरची महालक्ष्मी 350 वर्षांनंतर स्वतंत्र झाली। स्वराज्य निस्त नाबूद करण्याकरता आलेलं हे प्रचंड आक्रमण महाराजांनी उधळून लावलं। आलेल्या आक्रमणाचा परिणाम काय? स्वराज्य वाढलं। महाराजांचं घोडदळ पारतंत्र्याचाच पाठलाग करीत होतं। प्रत्येक टापेगणी भूमी स्वतंत्र होत जात होती। कृष्णा, कोयना, वसना, उर्मिला, उत्तरमान, वारणा, पंचगंगा, वेदगंगा आणि दूधगंगा या साऱ्या महाराष्ट्र गंगा 350 वर्षांनंतर स्वतंत्र होत होत्या। महाराज या प्रदेशातनं दौडत जात असताना या गंगांचं पाणी प्यायले असतील नाही? या गंगांना केवढा आनंद झाला असेल? खूप खूप व्रतवैकल्य करावी, उपास तापास करावे आणि मग कौशल्याच्या पोटी राम जन्माला यावा। त्या रामाला पहिलं स्तनपान देताना कौशल्याला जो आनंद झाला असेल तोच आनंद महाराज या गंगांचं पाणी प्यायले असतील त्यावेळेला या गंगांनाही झाला असेल नाही? दिनांक 25 नोव्हेंबर 1659 या दिवशी कोल्हापूर स्वतंत्र झालं आणि त्यानंतर फक्त 2च दिवसांनी पन्हाळगडला मोर्चे लागले। कोल्हापूर पासून पन्हाळगड फक्त 12 मैलावर आहे। 4थ्याच दिवशी पन्हाळगड काबीज झाला।
दिनांक 29 नोव्हेंबर 1659च्या मोठ्या पहाटे महाराजांना किल्ल्याच्या पायथ्याची बातमी आली की किल्ल्यावर निशाण लागलं. भोज शिलाहारांचा हा प्राचीन किल्ला, महाराष्ट्राची ही एक राजधानी. पन्हाळगड सारखा किल्ला म्हणजे दक्षिणचा दरवाजा. तो स्वराज्यात दाखल झाला. विजापूर दरबार वाट पाहत होता शिवाजीच्या पराभवाच्या बातमीची. पण विजापूरच काय, दिल्ली, लाहोर पासून तंजावर पर्यंत सारा देश वाट पाहत होता, अपेक्षा करत होता की अफजल खानच्या या मोहिमेमध्ये शिवाजीचा नक्की पराभव होणार. पण प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या पराभवाची बातमी विजापुरात पोचायच्या आधी बातमी पोचली की पन्हाळगड काबीज झाल्याची, आणि नंतर बातमी आली अफजल खानाचा वध झाल्याची. इतकी प्रचंड धडक होती. विजापूर दरबार अक्षरशः घायाळ झाला. याच वेळी सरसेनापती नेताजी पालकर हा विजापूरच्या वेशीवर येऊन धडकला. प्रत्यक्ष विजापूर शहराला मोर्चे लागले. केवढा विलक्षण प्रकार हा. गुलामगिरीत आणि अपमानात पिचत पडलेला महाराष्ट्र आपल्या फौजा घेऊन आता शत्रूच्या प्रत्यक्ष राजधानीला वेढा घालत होता. नेताजी पालकरची तरी इच्छा होती की प्रत्यक्ष विजापुरात शिरून बादशालाच ताब्यात घ्यावं. पण यावेळेला विजापूर शहराच्या रक्षणाकरता एक जबरदस्त सरदार वेशीच्या बाहेर उभा होता. त्याचं नाव होतं सिद्दी खवास खान. जर सिद्दी खवास खान आपल्या 5000 सिद्दी फौजेनिशी विजापूरच्या रक्षणाकरता बाहेर उभा राहिला नसता तर नेताजी पालकर थेट आदिलशहाच्या राजवाड्यातच प्रवेश केला असता. पण सिद्दी खवास खाननी नेताजी पालकरला 7 दिवस पर्यंत विजापूरच्या बाहेर रोखून धरलं. नेताजी पालकर सतत हल्ले करीत होता, पण त्याला विजापूरच्या वेशीत प्रवेश करता आला नाही. अखेर त्याला माघार घ्यावी लागली आणि नेताजी पन्हाळगडाकडे रवाना झाला. महाराज पन्हाळगडावर होते. विजापुरात जरी शिरता आलं नाही तरी मराठी फौजा विजापूरच्या वेशीवर धडकल्या या बातमीनं दिल्ली हादरली. औरंगजेब ह्यावेळेला स्थिरावलेला होता. त्याचा राज्यकारभार दिल्लीत सुरळीत सुरू झाला होता. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध फौज पाठवण्याचा विचार आता औरंगजेबाच्या डोक्यात सुरू झाला होता. याच वेळी विजापूरच्या दरबारातही शिवाजी राजांच्या विरुद्ध नवी चढाई करण्याची योजना सुरू झाली होती. प्रतापगडच्या पायथ्याशी विजापूरकरांचे काही बडे सरदारही पकडले गेलेले होते. त्याच्यामध्ये अफजल खानच्या बरोबर आलेला छोटा रंडुल्ला खान उर्फ रुस्तमी जमा या नावाचा सरदारही गिरफ्तार झाला होता. पण महाराजांनी त्याला दया करून सोडून दिलं होतं. त्याच रुस्तमी जमाच्या हाताखाली 10,000 फौज दरबारने मंजूर केली आणि फाजल खानलाही त्याच्या बरोबरीला दिलं. रुस्तमी जमा आणि फाजल खान 10,000 फौज घेऊन पन्हाळ्याच्या रोखांना निघाले. ही 10,000 फौज ही आत्मविश्वास गमावलेली फौज होती. कारण प्रतापगडच्या पायथ्याशी झालेला पराभव हा त्यांच्या मनावरती इतका खोलवर उतरलेला होता की आपण काय करू शकतो याबद्दलच त्यांना शंका आलेली होती. रुस्तमी जमा आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान हे दोघेही जण ही 10,000 फौज घेऊन कोल्हापूरच्या जवळ येऊन पोहोचले. यावेळी महाराज आणि नेताजी पालकर हे पन्हाळगडावरचे होते. पन्हाळगडावरची फौज मात्र फुरफुरत होती. विजापूरची फौज कोल्हापूरच्या जवळ येऊन पोहोचली आहे याच्या बातम्या महाराजांना पन्हाळगडावर मिळाल्या. महाराज फक्त 5,000 घोडेस्वारांची फौज घेऊन आणि नेताजीला बरोबर घेऊन येत असलेल्या फौजेच्या विरुद्ध निघाले. रुस्तमी जमाला समोरून येणाऱ्या मराठी फौजेची चाहूलही लागली आणि बातम्याही मिळाल्या. त्यावेळेला रुस्तमी जमाने असा आवाळला की जणू की आपल्याला विजय मिळवायचाच आहे आणि तो मिळणारच आहे. आपल्या फौजेतल्या दुय्यम सरदारांच्या समोर तो म्हणाला, वह देखो महाराष्ट्र की फौज आ रही है. अब तुम्हारी बहादुरी की करतब दिखाने का वक्त है. तुम्हारी हो चुकी हुई बेइज्जती का बदला आज ले लो. तुम्हारी हिम्मत किसी से कम नहीं है. आणि लगेच आदिलशाही फौजांची हालचाल सुरू झाली. महाराजांच्या 400 हेरांनी सर्व बातम्या तपशीलवार त्वरेनं महाराजांना पोहोचवल्या. महाराज नजीक आले. मराठी फौजेत महाराजांनी एकेका सरदारास आपापली कामं ती नेमकी वाटून दिली होती. महाराज आपल्या सरदारांना उद्देशून म्हणाले, हिराजी तू मलिक इकबारवर हल्ला चढवायचा. महारिक तुम्ही फत्तेखानाशी झोन मांडायची.
सिदोजी, तुझी गाठ सादत खानाशी. गोदाजी, तू सर्जेराव घाडग्यांना आणि घोरपड्यांना घेरायचंस. व्हा तयार. हर 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 महादेव. महाराजांच्या हुकमांनी सर्वांना अवसान कळलं. मराठी हसवांनी सांगाचे आणलेल्या रणनौबती, कर्णे, ढोल, शिंग, सरसावली आणि वाद्यांचा एकच दंडनाद केला. हर हर महादेवाच्या आणि तुळजा भवानीच्या जय जयकारानं आभाळ कोंडून गेलं. मराठी स्वरांच्या छात्या तटतटून फुगल्या. आघाडीवर भगवे झेंडे थेथया नाचू लागले. आणि तेवढं आश्चर्य, समोरून मराठी फौज येताना पाहूनच फाजल खानचा धीरच गळाला. आणि फाजल खाननीच पहिल्यांदा रणांगणावरनं पाऊल मागे घेतलं तर पळत सुटला. आणि मग बाकीची फौज उधळली गेली, पळत सुटली. अहो, युद्ध झालंच नाही. झाली ती केवळ लहानशी चकमक. विजापुरी फौजेचा न लढताच पराभव झाला. या दिवशी दिनांक होता 28 डिसेंबर 1659. प्रतापगडच्या युद्धाच्या पाठोपाठ हा दुसरा प्रचंड पराभव पत्करावा लागला विजापुरी फौजेला. ही पराभूत झालेली सारी फौज विजापुरात परत आली. सारा दरबार चिंताक्रांत झाला. लागोपाठ झालेला हा दुसरा पराभव म्हणजे विजापूरच्या नाशाची ही दुसरी निशाणीच. बादशहाच्या आईनं आणि साऱ्या मुत्सद्यांनी लगेच पुढच्या मोहिमेची पण आखणी करायला सुरुवात केली. कुठे ना कुठेतरी या मराठी चढाईला पायबंद घातलाच पाहिजे हे उघड होतं. आणि म्हणूनच तेलंगण प्रदेशामध्ये कर्नूलला असलेला विजापूर दरबारचा प्रख्यात सरदार सिद्धी जोहर याला निरोप पाठवण्यात आला की ताबडतोब विजापुरात हुजूर दाखल हो. सिद्धी जोहर हा एक नामवंत सरदार होता. तो ॲबिसिनियसला होता. तो मुत्सद्दी नव्हता, पण अत्यंत उत्तम दर्जाचा सैनिक होता. नाकासमोर सरळ चालणारा, पण अत्यंत निष्ठावान आणि हाती घेतलेलं काम अत्यंत नेटानं करणारा असा हा सेनापती होता. अब्दुल खानमध्ये काही दोष होते. अब्दुल खान मोठाच, परंतु अहंकार आणि फाजील आत्मविश्वास हे अब्दुल खानमध्ये ठेचून भरलेले होते. सिद्धी जोहरमध्ये तो दोष नव्हता. तो प्रत्येक गोष्ट अत्यंत सावधपणे करीत असे. सिद्धी जोहर विजापुरातून दाखल झाला. बादशहानी त्याचं मनःपूर्वक स्वागतही केलं आणि कौतुकही केलं. भर दरबारामध्ये तो असं म्हणाला, जौहर, आज तुझ्या इतक्या कर्तृत्वाचा एकही सरदार आदिलशाहीमध्ये नाही. आणि ते खरंच होतं. जौहरचं कर्तृत्व ही निर्वाद अनेक वेळा सिद्ध झालेलं होतं. त्याच्यामध्ये दक्षिणी लोकांच्या दृष्टीने दोषच असला ते एकच होता की तो ॲबिसिनियन होता, तो हबशी होता. त्यामुळे तो लोकांना जरा परका वाटायचा. बादशहानं त्याला गौरवपूर्वक निरोप दिला. त्याची सर्व व्यवस्था पाहण्याकरता एक अतिशय उत्तम दर्जाचा कारभारी त्याला नेमून दिला. त्याचं नाव होतं काशी तिमाजी देशपांडे. या देशपांड्याला पदवी होती दियानतराव. हाही अतिशय कर्तृत्वान असा कारभारी होता. तो स्वतः शूरही होता. सिद्धी जोहरच्या हाताखाली एकूण फौज जय्यत तयार करण्यात आली 65,000. त्यात हत्ती होते, घोडदळ होतं, तोफखाना तर प्रचंड होता. युद्ध साहित्याला कमतरता नव्हती. बादशहानं सिद्धी जोहरला सर्व तऱ्हेच्या सूचना दिल्या. त्यातली एक सूचना फार फार महत्वाची होती. त्यात त्यांनी सिद्धी जोहरला असं म्हटलं, जौहर, तू अक्षरशः नावाप्रमाणे जौहर आहेस. जौहर या शब्दाचा अर्थ रत्न असा आहे. विजापूर दरबारची म्हणजे तू केवळ शान आहेस. तुझा गौरव कोणत्या शब्दात करावा? सलाबत खान या एकाच पदवीनं आम्ही तुझा गौरव करू इच्छितो. म्हणून बादशाहाने त्याला सलाबत खान अशी पदवी दिली आणि म्हटलं, जौहर, एक लक्षात ठेव, आपलं सर्व तऱ्हेनं सामर्थ्य आणि युद्ध साहित्य प्रचंड असून सुद्धा प्रतापगडला आपला पराभव झाला. याचं कारण एकच, अफजल खान हा बेसावध राहिला, गाफील राहिला आणि त्यामुळं पराभव झाला. त्यांनी नको त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला. त्या शिवाजी राजाच्या वकिलानं अफजल खानला हातोहात बनवलं. तू मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, शिवाजी राजाच्या कोणत्याही तहाच्या हुलकावणीला दाद देऊ नको. त्याच्या वकिलांची भेट सुद्धा घेऊ नको.
अतिशय दक्ष राहा, तुला यश निश्चित मिळणार आहे. आणि विजापुरात बाहेर पडतानाच अफजल खानला बजावलं होतं की हम लढाई करना चाहते नहीं, ऐसा बहाना बनाकर शिवा को धोखा दे. विश्वासघाताने तर शिवाजीला मार. पण तरी अफजल खान त्या बाबतीत गाफील झाला आणि म्हणूनच तो पराभूत झाला. सिद्धी जोहरची फौज विजापूर शहरात गरजत गरजत बाहेर पडली. आता ती निघणार होती थेट पन्हाळगडच्या रोखानं. याच वेळी दिल्लीतही नवी हालचाल सुरू झाली. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध दिल्लीची प्रचंड मोहीम दक्षिणेवरती आता निघणार होती. औरंगजेबानी जो सेनापती निवडला तो जबरदस्त होता. त्याचा लौकिक असा होता की जणू तो बादशहाचीच दुसरी प्रतिमा. हा होता प्रत्यक्ष औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शायस्ता खान. 1,30,000 फौज शाहिस्ते खानच्या बरोबर दिल्लीतून निघाली. महाराज यावेळी पन्हाळगडावरती होते. ते पन्हाळगडावरती दाखल झाले. तो दिवस होता चैत्र शुद्ध गुढीपाडव्याचा. दिनांक होता 3 मार्च 1660. महाराजांनी पन्हाळगडचा उत्कृष्ट बंदोबस्त केला होता. धान्य, दारूगोळा, जनावरांच्या करता लागणारं सगळं खाद्य साहित्य, या सर्व गोष्टींची तरतूद पुरेपूर केली होती. पण पुरेपूर करून तरी किती किती करणार? 4 महिने, 6 महिने, फार फार तर 8 महिने. त्यानंतर पन्हाळगडावरती धान्य कुठून आणणार? त्यानंतर लागणारे युद्ध साहित्य ते तरी कुठून मिळणार? कारण एकदा वेढा पडला की सारे रस्ते बंद. बाहेरची बातमी सुद्धा आत येऊ शकणार नाही, की आतली बातमी सुद्धा बाहेर जाऊ शकणार नाही. इतका चिरेबंदी वेढा पडणार हे स्पष्ट दिसतच होतं. आणि तसंच घडलं. अजगराचा वेळखा पडावा तसा पन्हाळगडला सिद्धी जोहरच्या फौजेचा गराडा पडला. सिद्धी जोहरचा स्वतःचा तंबू गडाच्या उत्तर अंगाला पायथ्याशी होता. तो स्वतः दक्षतेने प्रत्येक गोष्टीवरती देखरेख करीत होता. पण आल्या आल्या त्याची स्वतःची अशी इच्छा होती आणि अपेक्षाही होती की पहिलाच हल्ला गडावरती इतका जोरदार चढवायचा की तटालाच आपल्या फौजा भिडल्या पाहिजे. कदाचित जमलं तर किल्ल्यात घुसता येईल. आणि म्हणून त्यांनी पहिला एल्गार केला, तो अतिशय जोराचा केला. पण गडावरचाही पण प्रतिकार जबरदस्त होता. त्या प्रतिकारापुढे या फौजा टिकू शकल्या नाहीत. त्यांना थोडी माघार घ्यावीच लागली. पन्हाळगडच्या दौलत बुर्जावरून मराठ्यांनी एक जबरदस्त तोफ डागलेली होती. या तोफीचं नाव होतं बेमुरवत. सिद्धी जोहरला दिसून आलं की एकदम केलेला हल्ला आपला कारीगार होऊ शकत नाही. कारण किल्ल्यावरून होणारा प्रतिकार आणि किल्ल्याची तटबंदी जबरदस्त आहे. शेवटी आपल्याला वेढा घालावाच लागणार. वेढा घालण्याचा हेतू तरी काय असतो? हेतू हा की आतलं धान्य, दारूगोळा हा संपेपर्यंत जास्तीत जास्त शत्रू आतून लढेल. केव्हा ना केव्हा तरी ते संपेल आणि मग शत्रूला एक शरण तरी यावं लागेल, नाही तर युद्धाकरता निर्णायकरित्या बाहेर पडावं लागेल. याचं काहीही केलं तरी चालेल, पण शेवटी पन्हाळगड मिळालाच पाहिजे आणि शिवाजी राजा ताब्यात आलाच पाहिजे, हा सिद्धी जोहरचा हेतू होता. आणि म्हणून त्यांनी टाकलेला वेढा हा आता तो कायम करीत होता. त्यांनी आपल्या तोफांचे मोर्चे ठिकठिकाणी बसवायला सुरुवात केली. तरी पण त्याला एक आशा होती की केवळ तोफावरती सरकवून जर आपण किल्ल्याच्या तटावर मारा केला तर तटबंदी काही ना काही, कुठे ना कुठे थोडीफार तरी कोसळेल आणि किल्ल्यात घुसायला आपल्याला अवसर मिळेल. आणि म्हणून त्यांनी आपल्या तोफा हळूहळू पुढे पुढे सरकवायला सुरुवात केली. पण किल्ल्यावरून होणारा प्रतिकार तितकाच जबरदस्त होता, त्यामुळे तोफा पुढे सरकू शकेनात. पण मागे घेतलेल्या तोफांचे गोळे तटापर्यंत पोहोचेनात. त्यामुळे त्याची मोठी अडचण झाली. 1 आठवडा उलटला, 2 आठवडे उलटले, 3 आठवडे उलटले, आणि तरीही किल्ल्याचा साधा लहानसा टवका सुद्धा उडालेला नव्हता. आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की लांब पल्ल्याच्या तोफा आणल्याशिवाय आता भागणार नाही. ईस्ट इंडिया कंपनीची इंग्रजांची व्यापारी वखार ही त्यावेळेला राजापूरला होती. राजापूर विजापूरकरांच्या ताब्यात होतं. ईस्ट इंडिया कंपनीचा मुख्य अधिकारी होता
हेनरी रिव्हिंग्टन आणि त्याच्या हाताखाली इतर 10 इंग्रज हे त्या वखारीमध्ये व्यापारी काम करत होते. इंग्लंडमध्ये तयार झालेल्या तोफा, बंदुका आणि दारुगोळा आत्ता या राजापूरच्या वखारीमध्ये होता हे सिद्धी जोहरलाही माहिती होतं. आणि म्हणून सिद्धी जोहरनी आपला वकील राजापूरच्या या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठवलं. दिनांक 1 एप्रिल 1607 या दिवशी हा वकील जाऊन पोहोचला. त्यांनी हेनरी रिव्हिंग्टनला विनंती केली की विजापूर दरबारचा सरसेनापती सिद्धी जोहर याला आत्ता दारुगोळ्याची आणि उत्कृष्ट तोफांची आवश्यकता आहे. त्या विजापूर दरबारच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्याविषयी असलेला दारुगोळा आणि तोफा तुम्ही आम्हाला विकत द्या. महत्वाकांक्षी राजकारण खेळायला ही फार उत्तम दर्जाची संधी हेनरी रिव्हिंग्टनच्या पुढे चालून आली होती की जर आपण दारुगोळा आणि तोफा सिद्धी जोहरला यावेळेला दिल्या तर उद्या विजापूर दरबारकडून आपल्याला अनेक सवलती मिळतील. कदाचित मालकी हक्कानं कोकण किनाऱ्यावरती काही जागा सुद्धा मिळतील. पण अडचण एक होती की याच इंग्रजांनी काही महिन्यांपूर्वी शिवाजी महाराजांची प्रत्यक्ष वकील पाठवून तह केला होता, करार केला होता की हिंदवी स्वराज्याच्या आणि शिवाजी महाराजांच्या विरुद्ध कोणत्याही शत्रूला दारुगोळा किंवा तोफा आम्ही विकणार नाही. पण नेमका शिवाजीचा शत्रू आपल्याकडे दारुगोळा आणि तोफा मागतोय. काय करावं? हेनरीनं असं ठरवलं की आपल्यापेक्षा असलेल्या उत्तम दर्जाच्या लांब पल्ल्याच्या तोफा आणि दारुगोळा सिद्धी जोहरला पुरवायचा. इंग्रजी निशाणं घेऊन आणि ड्रम्स आणि ट्रम्पेट्स वाजवीत वाजवीत हेनरी पन्हाळ्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचला आणि त्यांनी आपली पहिली तोफ पन्हाळ्यावर डागली. हा दिवस होता 10 एप्रिल 1607. पहिल्या तोफेचा डंका उडाल्याबरोबर सारा परिसर हादरला. हा आवाज महाराजांनाही ऐकू आला आणि महाराज घाईघाईनं तटावरती आले. महाराजांच्या बरोबर पन्हाळगडचे किल्लेदार त्र्यंबक भास्कर आणि महाराजांचे एक मुत्सद्दी गंगाधर पंत हेही बरोबर होते. दौलत बुरुजावरून महाराजांनी पाहिलं इंग्रज आपले झेंडे लावून आपल्यावरती तोफा टाकतायत. महाराज संतापले. त्यांच्या मनात सहज विचार आला की हे इंग्रज परवा आपल्याशी तह करून गेले, अजून त्या तहाची शाई वाढली नाही, तेवढ्यात आपल्या विरुद्ध हे आज उठले आपली अगतिकता पाहून. शेवटी हे शत्रूच गाईच्या आचळाला चिकटलेला गोचीड, तो कधी दूध पित नाही, तो रक्तच पितो. हे इंग्रज शेवटी परकेत, मग ते व्यापारी म्हणून येवत की हा देश पाहण्याकरता प्रवासी म्हणून येवत, यांना इथून उखडलंच पाहिजे. सिद्धी जोहरचा वेढा चालूच होता. इंग्रजांच्या तोफाही दणाणत होत्या. इंग्रजांचा कायमचा तळ किल्ल्याच्या पायथ्याशी पडलेला होता. त्यांची सर्व व्यवस्था सिद्धी जोहरनी केली होती. पण इंग्रजी तोफांचा मारा कारीगार होत नव्हता, कारण किल्ल्याचा तट बेराग होता. वरचे सैनिक तिखट प्रतिकारही करत होते. मग महाराज कोणत्या भरवशावरती किल्ल्यात थांबले होते? केव्हा ना केव्हा तरी किल्ल्यातलं धान्य, दारुगोळा हे संपणार होतं, नवीन उपलब्ध होऊ शकणार नव्हतं. किल्ल्यात सैनिकांची संख्या होती 2000. महाराजांचे 2 अंदाज होते. पहिला अंदाज असा की लवकरात लवकर या पन्हाळ्याच्या भोवतालच्या परिसरामध्ये पाऊस सुरू होईल आणि तो पाऊस जबरदस्त असतो. त्या पावसामुळे संबंध शत्रूची छावणी विस्कळीत होऊन जाईल, रोगराई होईल, जनावरांचे हाल होतील आणि बेशिस्तीमुळे हा संबंध वेढा हा खिळखिळा होऊन जाईल आणि ती संधी साधून आपण पन्हाळ्यात निसटून जाऊ. आणि एकदा पन्हाळ्यात आपण निसटून गेलो की शिळातलं वारे गेल्यासारखंच हे सारं यांचं कर्तृत्व वाया जाईल. आणि महाराजांना दुसरा एक असा अंदाज होता, नवी नवी खात्री होती की आपल्यापैकी कोणी ना कोणीतरी राजगडावरून या पन्हाळ्यावरती हल्ला करण्याकरता येईल. बहुतेक सरसेनापती नेताजी पालकरच येईल आणि त्यांनी बाहेरून हल्ला पन्हाळ्याच्या वेढ्यावरती केला म्हणजे आपणही वरून हल्ला करू आणि मग कोंडी फोडून आपण निघून जाऊ. आणि सिद्धी जोहरची मोहीम ही अशी फसेल आणि खरोखरच नेताजी पालकर आपल्या बरोबरच्या 5000 फौजींशी पन्हाळ्याच्या रोखाला निघाला. नेताजी पालकर पन्हाळ्यापासून 7 मैलावरती येऊन पोहोचला. तिथून वारणा नदी वाहते. पण सिद्धी जोहरही जबरदस्त. पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला वेढा चालवावा लागला
आणि तो लागणारच आहे. तर त्याही दिवसामध्ये आपल्या सैन्याला आणि जनावरांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी लांबून लांबून वाळलेल्या गवताच्या गंजीच्या गंजी आणवल्या आणि पावसाचा त्रास होऊ नये एवढ्याकरता त्यांच्या झापी उभ्या केल्या. आणि नेताजीची फौज दौडत येत असताना धूळ उसळली. गस्तीच्या सैनिकांनी सिद्धी जोहरकडे बातम्या पोहोचवल्या की मराठ्यांचा सेनापती नेताजी पालकर पन्हाळ्याच्या वेढ्यावरती हल्ला करण्याकरता येतोय. सिद्धी जोहरनी आपली सारी फौज इशारे घेऊन सावध केली, पण स्वतः वेढ्यापासून हल्ला नाही. त्यांनी आपली राखीव फौज चिकुर्डे नावाच्या गावाच्या रोखानं नेताजीवरती रवाना केली. हे गाव वारणा नदीच्या अगदी जवळच आहे. त्याच वेळेला महाराजांनाही वर्ण दिसत होतं की आपली कोणची ना कोणची तरी फौज येते. महाराजही तयारीत राहिले. नेताजीच्या बरोबर नेताजीचा एक सरदार होता, त्याचं नाव होतं सिद्दी हिलाल खान. हा मराठी सरदार. त्याचा मुलगाही त्याच्याबरोबर होता, त्याचं नाव होतं वाहवा खान. हा अगदी तरुण मुलगा हिरीने लढत होता, पण लढता लढता तो जखमी झाला आणि घोड्यावरून कोसळला. शत्रूच्या लोकांनी त्याला फराफरा ओढीत नेलं आणि त्याचा शिरच्छेद केला. प्रत्यक्ष बापाच्या देखत मुलगा मारला गेला. सिद्दी हिलाल खान तरीही लढत होता, परंतु शत्रूच्या हल्ल्यापुढे नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल खान हे टिकू शकले नाहीत आणि सारीच मराठी फौज उधळली गेली. नेताजी पालकरचा पराभव झाला. नेताजी पालकरचा पराभव करणं म्हणजे फार अवघड गोष्ट होती बरं, पण यातूनच सिद्ध होतं सिद्धी जोहरचं कुशल सेनापतित्व. जगाशी संबंध तुटल्यासारखी परिस्थिती महाराजांची झालेली होती. आतली बातमी बाहेर नाही, बाहेरची बातमी आत नाही. आणि म्हणूनच महाराजांनी लवकरात लवकर इथून निष्ठायचं कसं याचाच विचार सुरू केला, पण काहीही मार्ग सुचत नव्हता. एक दिवस महाराजांच्या मनात एक धाडसी कल्पना उगवली. त्यांनी आपल्या बरोबरच्या मुत्सद्यांशी चर्चा केली. गंगाधरपंत वकील यांच्याशी ते बोलले आणि त्यांनी आपली कल्पना त्यांना सांगितली. सारा मनातला भेद त्यांना समजावून सांगितला आणि वकिलाला त्यांनी किल्ल्याच्या खाली रवाना केलं. वेळ सकाळची होती. पाऊस झिमझिमत होता. महाराजांचा वकील आपल्याबरोबर 4-2 माणसं घेऊन आणि नजराणीची ताटं सिद्धी जोहर करता घेऊन किल्ल्याच्या खाली उतरू लागला. झाडा झुडपातनं मधनं येणारी ही माणसं खालच्या छावणीतल्या सैनिकांना दिसत होती. खालच्या लोकांना आश्चर्य वाटत होतं की गेल्या 4 महिन्यामध्ये ह्या बाजूनी कोणीही उतरायचा प्रयत्न केला नाही. मध्ये काही मावळे आले, पण तेही पकडले गेले. मग हे आज येणारे लोक कोण? भर दिवसा सरळ सरळ खाली उतरतायत. नक्की वकीलच असला पाहिजे हा. सिद्धी जोहरला याची बातमी गेली. सिद्धी जोहरने बाहेरून पाहिलं. त्याला एक खात्री पटली की नक्की वकीलच असावे. आणि त्यांनी आपल्या लोकांना सूचना दिल्या की जे येत आहेत त्यांना आपल्या ताब्यात घ्या आणि इकडे तंबूत घेऊन या. त्या सरदारांनी सिद्धी जोहरकडे त्या वकिलांना नेलं. सिद्धी जोहर अतिशय सावधपणे बोलत होता. सिद्धी जोहरनी वकिलाला विचारलं की काय म्हणतो बाय? त्या वकिलांनी म्हटलं, आजपर्यंत केलेल्या सर्व कृत्यांचा महाराजांना पश्चाताप झालाय. महाराज सर्वस्वी शरण आहे. आपल्यासारखा थोर मनुष्य इथं आला हे पाहून महाराजांना खरोखर आनंदच होतोय. महाराज आपल्याला बिन शर्त बिन तक्रार आपल्या पुढे येऊन हजर होऊन भेटायला तयार आहे. वकिलाचं हे बोलणं सिद्धी जोहरनी ऐकलं. सिद्धी जोहरला दुसरं काय हवं होतं? त्याला शिवाजी महाराजच हवे होते. आता त्याला वेगळी अट घालायला तरी कोणती जागा शिल्लक राहिली होती. आणि त्यांनी वकिलाला सांगितलं की जरूर जर राजे येत असतील तर अवश्य येऊ द्या, न येतील तर वेळे चालूच राहतील. पण वकील मात्र धूर्त. शिवाजी महाराज नेमके केव्हा येणार आहेत हे मात्र सिद्धी जोहरशी तो बोलला नाही. फक्त मी आपला निरोप, आपली मान्यता ही गडावरती महाराजांना सांगतो एवढं सांगून वकील निघाला. सिद्धी जोहरनी वकिलाला निरोप दिला आणि इथेच सिद्धी जोहर चुकला. वकिलाला निरोप दिल्यानंतर वकील छावणीतनं फिरत फिरत वर गडावर गेला. वाटेत अनेक लोक कुतूहलाने त्याला विचारत होते, काय झालं, काय ठरलं? आणि हा वकील त्यांना सांगत होता की ठरलं, उद्याच शिवाजीराजे बिनशर्त बिन तक्रार निशस्त्र आपल्या छावणीतून दाखल होतील. आपण त्यांना विजापूरला घेऊन जायचं. म्हणजे संपली की लढाई. यश, निश्चितच यश उद्या. आणि सारं सैन्य नकळत
अगदी सिद्धीजोहरच्याही नकळत गाफील बनलं आणि वकील गंगाधर पंत गडावर पोहोचले आणि महाराजांना त्यांनी सांगितलं, महाराज, कौल उजवा आहे. आपल्या योजनेप्रमाणे शत्रूचं सैन्य निश्चित गाफील बनेल आणि आपल्याला निसटून जायला निश्चित संधी मिळेल. श्री जगदंबा आपल्या पाठीशी आहे. आषाढाची ती पौर्णिमा. रात्र झाली तरी चंद्रही ढगाळत होता. सर्वत्र काळोख, रात किड्यांचा किरकिराट आणि महाराजांनी निघण्याची तयारी केली. फार मोठं धाडस होतं हे. 600 मावळे बाहेर सिद्ध होते. बरोबर कोणी कोणी यायचं हे निश्चित ठरलेलं होतं आणि ह्या येणाऱ्यांच्या 2 माणसं जबरदस्त होती. त्यानं जर शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर न्यायचं नाही असं ठरवलं असतं तरी त्यांनी हट्ट धरला असता आणि म्हटलं असतं की महाराज, आम्ही येणारच. अशीच ती आग्रही माणसं होती. एक होते बाजी प्रभू देशपांडे आणि दुसरे होते फुलाजी प्रभू. हे दोघेही सख्खे भाऊ, राम लक्ष्मणासारखे महाराजांच्या पाठीशी उभे राहणारे. एक प्रहर रात्र उलटली आणि महाराजांनी आपले 4-2 मावळे किल्ल्याच्या खाली सोडले. किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरामध्ये काय वातावरण आहे, कुठून जायला जागा अनुकूल आहे वा प्रतिकूल आहे त्याची पाहणी करण्याकरता हे मावळे खाली आले. या रात्री एक विशेष गोष्ट घडत होती आणि ती म्हणजे वारा भयंकर तुफान सुटला होता. पावसाची झड चालूच होती. आकाशात ढग गडगडत होते आणि विजा चमकत होत्या. वास्तविक पावसाळ्याच्या दिवसामध्ये वारा असायचाच, पण आजचा वारा जरा वेगळाच होता. ते मावळी हेर किल्ल्यावरनं खाली उतरले आणि ज्यावेळेला ते पाहणी करू लागले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की रोज पहाऱ्यावरती असणारे हे शत्रूचे सैनिक आज पहारे सोडून पाठीमागच्या बाजूला तंबूत जाऊन बसले आहेत. कदाचित वाऱ्यामुळे, पावसामुळे किंवा कदाचित त्यांच्यात पसरलेल्या बातमीमुळे ते गाफील बनले असावे. आणि खरोखर ते गाफीलच बनलेले होते. कारण उद्या शिवाजीराजे बिनशर्त बिन तक्रार आपल्या छावणीत येणार हे समजलं असल्यामुळे जो तो समजत होता की आता गस्त घालण्याची, पहारा करण्याची आवश्यकताच काय, एक रात्रीचा फक्त फरक आहे. आणि म्हणूनच सारे सैनिक आपापल्या विश्रांतीच्या तंबूमध्ये जाऊन पहुडले होते. शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या एका थोर पंडितांना असे लिहून ठेवलंय की जणू काही शिवाजी महाराजांच्या हिताकरताच भवानी देवीनं या सर्व शत्रू सैन्यावरती मोहजाल पसरलं होतं. महाराज गडावरती तयारीत होते. देवीचं दर्शन घेतलं आणि किल्लेदार त्र्यंबक भास्कर यांच्याकडे वळून ते म्हणाले, पंत, आम्ही येतो. आम्हाला जरी काही दगाफटका झाला तरी गड जाऊ देऊ नका. आणि महाराज देवळातून बाहेर पडले. बाजीप्रभू बरोबर होते. बाहेर पालख्या सिद्ध होत्या. महाराजांना पालखीतूनच न्यायचं हे बाजीप्रभूंनी निश्चित केलेलं होतं. महाराज पालखीत बसले. विजाच्या चमचमाटामध्ये क्षणभर पालखी उजळून निघत होती. पुन्हा अंधार होत होता. पुन्हा विजा चमकत होत्या. पालखी आणि पालखीच्या बरोबर 600 मावळे चालायला लागले. सारे जण पावसामध्ये निथळत होते. विजांचा गडगडाट होत होता. त्याचे प्रतिध्वनी उमटत होते आणि मधूनच चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात पाण्याचे थेंबही मण्यांप्रमाणे लखलखत होते. गडाच्या तटाभुर्जावरती उभे असलेले मावळे पहारेकरी हे सार दृश्य पाहत होते. अंधारात मधूनच उजळून निघणारी विजेच्या प्रकाशाची महाराजांची पालखी त्यांना दिसत होती. आणि जणू ते म्हणत होते, हे जगदंबे, तुझ्या अनेक हातांपैकी एका हाताचे एक बोट आमच्या राजाला मदतीला दे आणि त्यांना सुखरूप घेऊन जा. डाव्या डोळ्याच्या पापण्यांनो लवलवू नका. वलसणीच्या पालींनो चुकचुकू नका. अपशकुनी रानपाखरांनो फडफडू नका. आमचे महाराज निघाले. मावळ्यांनी पालखी उचलली. बाजीप्रभू निघाले. मावळे निघाले. ही दुसरी रिकामी पालखी ती पण होतीच. पाऊस पडत होता. वारा अधिकाधिक फोफावत होता. आभाळातील काळे ढग एकमेकांना दरडावीत होते. विजांचे तडाखे एकमेकांना देत होते. आभाळात भाऊबंदी माजली होती.
गडद काळोखाचे साम्राज्य होते. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या हातात काहीही सत्ता राहिलेली नव्हती. अगदी पुढे वाटाडे हेर चालले होते. मागोमाग सर्वजण अंधार पोखरीत चालले होते. सांगाती दिवा नव्हता, दिवटी नव्हती, मशाल हिलाल काहीही नव्हतं. पालखी खालीवर लवलवत होती आणि 600 हृदयही पण. रात्रीचा हा पहिला प्रहर चालू होता. म्हणजे रात्रीचे साधारणतः 10 सव्वा 10 वाजलेले होते. दरवाजा मागे पडला. हेरांच्या मागोमाग मंडळी चालली होती. किती गुपचूप, किती जपून, किती सावकाश, किती झपझप. अंधारामुळे दिसत काहीच नव्हतं, पण हेर अचूक चालले होते. काजऱ्यांची चमचम चौफेर चालू होती. सारं वातावरण भयानक होतं. काळजी काळजी काळजी. त्या निधड्या छाताडातील हृदयांच्या उखळात दणदण कांदण चाललं होतं. वीज कडाडली की काळजात धस्त होत होतं. जणू मुसळाचा घाव उखळाच्या काठावरच आदळत होता. वेढा अगदी नजीक आला. 100 पावलं, 40, 25. पावसाचा आणि वादळाचा सोसाटा भयंकर होता. क्षितिजाच्या पलीकडून जमीन आणि आसमानाच्या दोन्ही ओठातून वायू एवढी जबरदस्त फुंकर घालीत होता की जणू पृथ्वीची गती रोखली गेली होती. हेरांनी शोधलेल्या मार्गावर आणि इतरत्रही सामसूम दिसत होती. 10 पावले गेली, 5 गेली. ऐन वेढा लागला. सृष्टीचं ते भयंकर चाललेलं थैमान आणि मावळ्यांच्या खांद्यावर स्वराज्याची ती जोखीम. बाजी प्रभूंनी आणि मावळ्यांनी वेढ्यात पाऊल टाकलं. चपळाईनं झप 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 मावळे पालखी घेऊन पळत होते. प्रत्येकाचा जीव मुठीत होता. शत्रूच्या ऐन ओठात होते ते. पावसाचे आडवे तिडवे फटकारे बसत होते. विजा किंचाळत होत्या. शत्रूचे जे मोर्चे आणि चौक्या पहारे नेहमी सावध दक्ष असायचे तेही या तुफानी वादळामुळे जागा सोडून तंबूत जाऊन बसले होते, झोपले होते. परंतु तरीही तेवढ्यात जर एखाद्या जरी हाशमाने पाहिलं तर, फाडकन एखादी गोळी कुठून लागली तर, कोणाचीच हृदय जागेवरती राहिलेली नव्हती. सर्व भरवसा जगदीश्वरावर टाकून एक एक पडतं पाऊल पदरात घेत घेत ते चालले होते. आणि वेढ्याची हद्द संपली, ओलांडली. सर्वांच्या हृदयातून आनंदाची एक झुळूक आरपार निघून गेली. पण भय संपलं नव्हतं. वेढा मागे पडत चालला होता. पालखी पुढे पळत होती. शत्रू मागे राहिला होता. सुटकीच्या अंतरावर, चाळीच्या अंतरावर, हाकेच्या अंतरावर, शिळेच्या अंतरावर, शिंगाच्या अंतरावर. आपण सुटलो या आनंदानं मावळ्यांची मनं मोहरली होती. आता विशाळगडच्या रोखानं पावलं धावत होती. महाराज तिजी जोहरच्या मगर मिठीतून नव्हे नव्हे मृत्यूच्या मिठीतून सई सलामत सुटले होते. खरोखर आश्चर्य. तुळजा भवानीनं शत्रूला जणू भूल घातली होती. अंधार मी म्हणत होता. पावसानं भिजत असलेली झाडांची पानं मधूनच चमकणाऱ्या विजेमुळे चमचमत होती. हा हा म्हणता बरेच अंतर पालखीने काटलं होतं. पालखी पुढे पुढेच धावत होती. त्या 600 मावळी काळ्या सावल्या भूताप्रमाणे गुपचूप पळत होत्या. मधूनच एखादी डरकाळी उठे, काळजात चर्र होई. वाघांच्या डरकाळ्या होत्या त्या. पावसानं सतावलेले वाघ साडीतून डरकाळ्या फुलीत होते. पानापदातून टपटणारा पाऊस आणि रात किड्यांचे एका सुरातले किर्र संगीत अखंड चालू होतं. जव्हरची छावणी खूप आता मागं पडली होती. इतक्या भयान अंधारात, मुसळधार पावसात, खडतर आड रानात कोणीही माणूस फिरकणं शक्य नव्हतं. धोका संपला. झाडीत खुजबुजलं. वाघ, वाघाचे डोळे चमकले. कोण कोण? कोणी नाही, कोणी नाही. नाही नाही कसं? ते पहा, ते पहा, ते कोणीतरी पळत आहे. कोण? नक्की माणसंच. पण भयान काळोखात इतिहासाला की नेमकी किती ते दिसलं नाही. परंतु हेरच ते सिद्धी जोहरचे हेर. महाराजांना घेऊन पळताना साहसीच्या टोळीला त्या हेरांनी पाहिलं. झुडपं थरारली. खूप जोरात आसमान कडाडलं. महाराजांच्या आणि मावळ्यांच्या काळजात वीज सळसळून गेली. सगळेच दचकले. आपल्याला कोणीतरी पाहिलं, पण कुठून आणि किती जणांनी? आताच्या भयंकर रानात, भीषण अंधारात कसं समजायचं, कसं ओळखायचं, कसं शोधायचं? जोहरच्या छावणीतलेच ते हेर होते. एकटा दुकटा नव्हे, कमीत कमी 3-4 जण तर नक्कीच. इतिहासाला एवढंच माहिती आहे
आता त्या अंधारात हेरांना शोधण्याचा प्रयत्न करणेही अशक्य आणि धोक्याचं होतं. कुठं सापडायचे ते? आणि तेवढ्यात त्यांच्यापैकी एखादा जरी निसटला आणि जोहरच्या छावणीकडे पळाला तरी शत्रू पाठलागावर येणारच. म्हणून धोक्यात व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा जोरात पळणं हाच त्यावरची उपाय होता. असा दुसरा उपायच नव्हता. नाही तर शत्रू येऊन आड रानात शिखार गाठणार हे नक्कीच होतं. एकच क्षण गेला आणि मावळे थांबले. भराभराची रिकामी पालखी पुढे आली. मावळ्यांच्या टोळीत एक जण अगदी महाराजांच्या सारखा पोशाख केलेला होता. गडावरून निघताना हा सर्व साज शृंगार त्याने केला होता. त्या गड्याला दाढीही होती, त्यामुळे तो महाराजांच्या सारखाच दिसत होता. आता विचार करायला वेळच नव्हता. जो विचार करायचा तो पूर्वीच केलेला होता. तो मावळा गडी झटकन त्या रिकाम्या पालखीत बसला आणि ती पालखी जरा वेगळ्याच मार्गाने धावू लागली. प्रत्यक्ष महाराजांची पालखी आडवाटेने विशाळगडच्या रोखानं निघाली. तरी काळजी संपलेली नव्हती. पाठलाग होणार हे नक्कीच होतं. सिद्धी जोहरच्या ज्या हेरांनी शिवाजी महाराजांची पालखी विशाळगडच्या रस्त्यानं पळताना पाहिली ते सिद्धी जोहरचे हेर पळत पळत धावत धावत सिद्धी जोहरच्या छावणीत जाऊन पोहोचले तर ओरडतच, गनीम गनीम पळाला, शिवाजी पळाला, आम्ही पाहिला, विशाळगडच्या रस्त्याने तो पळतोय, पालखीतून पळतोय, असंच ओरडत ते छावणीत प्रवेशले. ही बातमी सिद्धी जोहरच्या कानावर आदळली. वज्राघातच होता तो त्याच्यावर. त्याचे कान, डोळे, मन एकदम सुन्न झालं. आपण हे काय ऐकतोय हे त्याला समजेच ना. तो डोळे ताणून पिसाळासारखा स्तब्ध होऊन पाहू लागला. जणू महाभयंकर जलप्रलयात भोऱ्यात सापडून तो गरगरा फिरत होता. असं वाटलं की आता हा एकदम वेळाच होणार. शिवाजी पळाला. कसा पळाला? 4.5 महिने हजारो हसमांच्या फौजेसह, तोफखान्यासह, मोठमोठ्या सरदारांच्या बळकट वेढ्यात आपण त्याला कोंडून ठेवला आणि तो पळाला. सिद्धी जोहर भयंकर उद्विग्न होऊन पश्चात्तापानं म्हणाला, या अल्लाह, ये क्या हुआ? सिद्धी जोहर कमालीचा उद्विग्न झाला. आता काय करू आणि काय नको हे त्याला समजच ना. सर्व सरदारही दिग्मूढ झाले. बाहेर पाऊस पडत होता. जौहरच्या 4.5 महिन्याच्या अविश्रांत प्रामाणिक कष्टावर पाणीच पडत होतं ते. जौहरच्या पुढे सिद्धी मसूद उभा होता. हा सिद्धी मसूद म्हणजे जोहरचा प्रत्यक्ष जावईच. जोहरने एकदम त्याच्याकडे बोट करून त्याला म्हटलं, बेटा मसूद, तुम फौरन शिवा का पीछा करो. मेरे हाथ से एक बेनजीर नगीना निकल गया है. हमारी आंखों में धूल झोंक कर शिवा भाग गया. मसूद, तुम ही उसका पीछा करो, जाओ. सिद्धी जोहरचा हुकूम होता क्षणीच मसूद घाईला निघाला. छावणीत फौजीची एकच धांदल धावपळ उडाली. 2000 घोडेस्वार आणि 1000 पायदळ मसूदच्या हाताखाली तयार झाले. स्वारांची फौज बिनीवर घेऊन मसूद दौडत सुटला. सिद्धी मसूदची फौज निघाली, खूप जोरात निघाली. पण तो पाऊस, तो अंधार, तो भयंकर खराब रस्ता, शेवाळ, निसरड, चिखल वगैरे इतक्या अडथळे होते की त्याला पाऊल टाकणंही जड जात होतं. त्याचे हशम शेवाळ्यामध्ये घसरून रपारपा पडत होते. काही ठिकाणी तर त्याच्या घोड्यांचे पाय गुडघ्या इतके चिखलात रुतत होते. सर्वात अडथळा होता अंधाराचा. धडपडत मसूद विशाळगडच्या रस्त्याने चालला होता. कितीतरी वेळ तो आणि त्याचं सैन्य रस्ता तुडवीत होते, पण शिवाजीची काहीच चाहूल लागेना. पळत होते. अंगभर चिखल मासला जात होता, तरीही पळत होते. त्यांची जिद्द विलक्षण होती. बराच रस्ता तुडवल्यानंतर विजेच्या प्रकाशात मसूदला एकदम 15-20 माणसं आणि एक पालखी पळताना दिसली. एकदम आनंदाची उकळी आणि आरुळी उठली. शिवाजी, पकडो, ठहरव. मसूद आणि मसूदचे स्वार चिखल तुडवीत तार दौडत गेले. 15-20 मावळे आणि ती पालखी त्याने अडवली. एका क्षणात पालखीला स्वारांचा गराडा पडला. पालखी थांबली. पालखीत कोण आहे असं मसूदनं विचारलं. दरडावून विचारलं. मावळ्यांनी सांगितलं की पालखीत आहेत शिवाजी राजे. शिवाजी म्हणजे सापडलाच. मसूदचा आनंद सैन्यात मावेना. पळून चाललेला तो लबाड अखेर सापडलाच. मसूदनं पाहिलं, अंधारात शिवाजी महाराज पालखीत गोंडा धरून बसलेले होते. आता नशिबात जे लिहिलेले असेल ते भोगायला महाराज तयार झाले होते. मसूदला विजयाचा आनंद होत होता. फत्ते, आसमानी फत्ते, शिवाजी जिंकला. सारी मराठी दौलतच जिंकली. आनंदाच्या भरात मसूदनं हुकूम सोडला,
पालखी परत फिरली पन्हाळ्याच्या रोखानं. केवढा आनंद, केवढा आनंद, आसमानी विजयाचा आनंद. हातातून सुटलेले यश जणू दरीतून पुन्हा खेचून वर आणलं याचा तो आनंद होता. शिवाजीला पकडून आणल्याची बातमी सिद्धी जोहरच्या छावणीत पन्हाळगडच्या पाठीशी पसरली आणि एकच आनंद साऱ्या छावणीमध्ये उसळला. सिद्धी जोहरला तर केवढा विलक्षण आनंद झाला. गेलेलं यश आपल्या जावयानं खिचून आणलेलं होतं, हा तो आनंद होता. शिखरानं माखलेले सिद्धी मसूदचे सारे वीर पालखी घेऊन गरजत गरजत छावणीत प्रवेशले. सर्वांचे चेहरे उजळलेले होते. पालखी सिद्धी जोहरच्या समोर आणली. पालखीतले शिवाजी महाराज बाहेर आले आणि सारा घोटाळा झाला. भोवती जमलेल्या अनेक लोकांनी प्रत्यक्ष पूर्वी शिवाजी महाराजांना पाहिलेलं होतं आणि त्यांच्या लक्षात आलं की या पालखीतून बाहेर पडलेला माणूस हा शिवाजी नव्हे, हा दुसराच कोणीतरी आहे. आणि ही गोष्ट सिद्धी जोहरच्याही लक्षात आणून देण्यात आली आणि एकदम घातच झाला. हा शिवाजी नव्हे, मग कोण आहे? आणि त्याची चौकशी झाली तेव्हा लक्षात आलं की तो शिवाजी राजा नसून तो शिवाजी नावाचा एक न्हावी आहे. एकदम सारं वातावरण बदललं. सोसायटीच्या वाऱ्यात सारा आनंद उडून गेला. फजिती, निव्वळ फजिती. जोहर भयंकर वैतागला. छावणीत पुन्हा धावपळ सुरू झाली. चिडून संतापून पुन्हा हुकूम सुटू लागले. मसूदला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं. पुन्हा 2000 घोडेस्वार आणि 1000 पायदळ घेऊन तो पाठलागावर निघाला. पुन्हा पहिल्यापासून पाठलाग. एवढ्या वेळात प्रत्यक्ष शिवाजी महाराज खूप खूप दूर गेले होते. यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती. चिखल तुडवीत आणि सारं रान तुडवीत महाराजांचे मावळे हे विशाळगडच्या रोखांनी दौडत होते. मसूद आता अगदी संतापून आणि चिडून निघालेला होता. तासामागून तास चालले होते. महाराज पुढे आणि बऱ्याच अंतरावर मागावून सिद्धी मसूद पाठलाग करीत होता. ती पहाट झाली. चिंता वाढतच होती. पण अजूनही विशाळगड कमीत कमी 6 कोस लांब होता, म्हणजे 12 मैल. उजाडलं. आषाढ वद्य प्रतिपदा उगवली. याविषयी तारीख होती 13 जुलै 1660. घोडदळासह दौडत येत असलेला सिद्धी मसूद महाराजांच्या पेक्षाही वेगानं पुढे दौडत येत होता. मावळ्यांची, बाजीप्रभू देशपांड्यांची आणि महाराजांची उलघाल उडाली. मोठ्या बेटाकुटीने त्यांनी गजापूरची खिंड गाठली आणि आला. मसूद आला. त्याचं घोडदळ आक्रंदक येताना स्पष्ट दिसू लागलं. विशाळगड अजून 4 कोस दूर होता. शिवाय पायथ्याशी पोहोचल्यानंतर संबंध गड चढायचा होता तो वेगळाच. बाजीप्रभूंनी हे सारं ओळखलं. महाराजांच्या जीवाची तडफड त्यांना दिसत होती. महाराजांनी एक क्षणभरही आता थांबलं हे घातक होतं. समोरून खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता. खिंड उंच होती पण तेवढीच ती खोलही होती. वाट अरुंद होती, घशासारखी अरुंद वाट. घटसर्पानं स्वराज्याचा प्राण या खिंडीत जणू गाठला होता. घसा आवळत आवळत बंद होण्याची वेळ येऊन ठेपलेली होती. महाराजांना बाजीप्रभू कळवळून विनवू लागले, महाराज तुम्ही इथं थांबू नका. गनीम अफाट आहे, तो कापून संपणार नाही. आपण थोडे आहोत. गनीम दावा साधी. महाराज तुम्ही थेट गडाकडे दौडत जा. मी इथे खिंड रोखून धरतो. एकालाही खिंडीत शिरू देत नाही. तुम्ही जा जा. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू आणि त्यांची सारी माणसं. काय ही माणसं? ही माणसं महाराष्ट्राचा संसार थाटण्यासाठी जन्माला आली. स्वतःच्या जीवाची त्यांना काय पर्वा. यांच्या एका हातात तुळशीपत्र होतं आणि दुसऱ्या हातात निखारा फुलत होता. आणि जणू ती विचारत होती, सांग राजा सांग, याचं संसारावर काय ठेवू, निखारा की तुळशीपत्र. शत्रूचे आघाडीचे काही लोक पुढे येऊन ठेपले. त्यांच्याशी चकमक झडली. महाराजांच्या लोकांनी त्या लोकांना उडालं. घाई गर्दीत बाजींनी महाराजांना निर्वाणीनं म्हटलं, महाराज तुम्ही गडाकडे जाणे. या खिंडीमध्ये मी निम्मे मावळे घेऊन 2 प्रहर पावे तो तुमच्या पाठीवर फौज येऊ देत नाही. साहेबी निम्मे लोक घेऊन निघून जाणे. गडावर जाताच तोफांचा आवाज करणे. तो पावे तो गनिमांची फौज मी येऊ देत नाही. आम्ही साहेब कामावरी सुखे मरतो. बाजींना खिंडीत सोडून पुढे जायला महाराजांचं मन तयारच होईना. पण बाजी आग्रहानं म्हणाले, महाराज जावं, आपण ताबडतोब जावं. आणि बळबळ त्यांनी विशाळगडच्या मार्गाला त्यांना जायला लावलं. बाजींनी निम्मे मावळे
म्हणजे सुमारे 300 मावळे महाराजांच्या बरोबर गेले आणि निम्मे मावळे त्यांनी आपल्या सांगाती ठेवले. महाराज निघाले. बाजींनी महाराजांना अखेरचा मुजरा केला. हर हर महादेव. 300 मावळ्यांसह बाजी खिंडीच्या तोंडावरती उभे राहिले. ते आवेशाने सिद्धी जोहरच्या फौजेला जणू आव्हान देत होते की या या, आमचा राजा हवाय काय तुम्हाला, या इकडे. शत्रूची पहिली भयंकर लाट खिंडीवर थडकली. बाजींची वानर सेना खवळली होती. गडाचा पायथा अजून 4च कोस दूर होता. म्हणजे पायथ्याशी पोचायला महाराजांना फार फार तर 1.5 ते 2 तास लागणार होते. महाराजांच्या वाटेवर ओढे होते, नाले होते, एक छोटी नदी सुद्धा होती. या नदीचं नाव कासारी. या नदीच्या पाण्याला भयंकर वेग होता. महाराजांनी ही नदी ओलांडली आणि महाराजांना विशाळगडचं मस्तक ढगामध्ये घुसळताना दिसू लागलं. पायथा जवळ जवळ येऊ लागला. आता थोडं अंतर राहिलं होतं. गडावरचा भगवा झेंडा उंच उंच दिसत होता. खिंड रक्ताळली होती. शस्त्रांचे खणखणाट चालू होते. शत्रूच्या संख्येच्या मानानं मुठभर असलेले ते 300 मावळे बाजी प्रभूंच्या बरोबरीनं शर्थीने झुंजत होते. महाराज विशाळगडच्या पायथ्याशी पोहोचले. खिंडीपासून फार फार तर 1.25 तासात ते पोहोचले. आता काही नाही, फक्त वर पोचायचं आणि तोफांचे आवाज काढायचे एवढंच शिल्लक राहिलं होतं. पण विशाळगडच्या पायथ्याशी ते पोहोचले आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. ते एकदम स्तब्ध झाले. विशाळगडला मोर्चे लागले होते विजापूरच्या 2 इतर सरदारांचे. एकाचं नाव होतं सूर्यराव सुर्वे आणि दुसऱ्याचं नाव होतं जसवंतराव दळवी. विजापूरच्या या 2 सरदारांनी आधीच मोर्चे लावलेले होते. ही गोष्ट महाराजांना माहिती नव्हती. माहिती असण्याची शक्यताही नव्हती, कारण पन्हाळगडात बाहेरची बातमीच जाऊ शकत नव्हती. महाराजांना मात्र असं वाटत होतं की आपण विशाळगडावर निश्चित सुखरूप जाऊन पोहोचणार. पण महाराज पायथ्याशी पोहोचले आणि सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी या दोघांच्याही लक्षात आलं की समोरून शिवाजीराजे भोसले चाल करून येत आहेत. तेवढा आपलं नशीब, जो शिवाजी राजा अफजल खानला सापडला नाही, फत्ते खानला गवसला नाही आणि सिद्धी जोहरच्याही तडाख्यातून सुटलेला दिसतोय, तो आपल्याला सापडतोय. जर आपण शिवाजी राजाला आत्ता इथं कैद केलं आणि विजापूरला नेलं तर बादशाहकडून वजीरीच मिळेल. महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची हाताला बाहेर पडली. आता कोंडी फोडून वर जावं लागणार होतं. किती वेळ लागणार होता कोण जाणे. पन्हाळगडावरून निघाल्यापासून 14-15 तास सतत पळत पळत महाराज आणि महाराजांचे मावळे विशाळगडाकडे चालले होते. आता महाराजांच्या मनात दुसरीच काळजी काजळ खलीत होती. आपल्याला जो जो गडावरती पोचायला उशीर होईल तोपर्यंत बाजी प्रभू आणि त्यांचे मुठभर लोक त्या खिंडीवरती अक्षरशः जीवाची चाळण होईपर्यंत झुंजत राहतील. काय होईल त्यांचं, ही ती काळजी होती. तिकडे खिंडीवर हल्ल्यावर हल्ले सिद्धी मसूद चढवीत होता. खिंडीत बाजी प्रभू अडसऱ्यासारखे उभे राहून लढत होते. भयंकर रणकंदन चाललं होतं. मसूदची नवी ताज्या दमाची फौज जणू रीग लावून पाठीमागून मदतीला येत होती. बाजी आणि त्यांचे मावळे लाली लाल झाले होते. रात्रभर दमूनही ही झुंज त्यांची नेटांनी चालली होती. जखमांनी लाल बुंद झालेल्या बाजींच्या तलवारी फिरतच होत्या. जणू आजीचा चांबडा लाल लोळ ठेणग्या उधळीत उधळीत नाचत होता. बाजींच्यात एवढी ताकद आली तरी कुठून? हे मावळे जन्माला आले तरी कसे? गडावर महाराजांना पाऊल पाऊल झुंजून पुढे टाकावं लागत होतं. त्यांना ओढ लागली होती गड गाठायची. सूर्यराव जीव खाऊन त्यांना प्रतिरोध करीत होता. महाराज जणू पुराच्या उलट्या लाटेत पोहत होते. गड गाठायची ते धडपड करीत होते. दुपारचे 3 वाजले होते. सूर्य मावळतीकडे ढळला होता. सूर्यरावाचा प्रतिकार महाराजांच्या पुढे आता फिका पडू लागला. तो आणि जसवंतराव आपल्या मोठ्या फौजेंशी हल्ले चढवीत होते, पण तरी महाराज गडाच्या दिशेनं पुढे पुढे सरकत होते. खिंडीतून पुढे जाण्यासाठी सिद्धी मसूद पराकाष्ठा करीत होता, पण त्याला अजूनही यश येत नव्हतं. बाजी प्रभू आणि त्यांचे उरलेले मुठभर मावळे झुंजत होते. विशाळगड चढून जाण्यासाठी महाराजही पराकाष्ठा करीत होते. आता खरोखर बाजी प्रभूंनी शर्थ चालवली होती. ते अजूनही खिंडीत उभेच होते. त्यांना खूप जखमा झाल्या होत्या. रक्त गळत होतं. अनेक मावळे मरून पडले होते आणि तेवढ्यात एक चिंकाळी उठली. प्रत्यक्ष बाजी प्रभूंचे धाकटे भाऊ फुलाजी प्रभू मारले गेले. आता शक्ती आटत चालली होती आणि तरी सारेजण झुंजत होते, कारण गडावरून अजून तोफांचे आवाज ऐकू येत नव्हते. आणि अखेर महाराजांनी सूर्यांची कोंडी फोडली आणि महाराज धडपडत धावत पळत गडावर जाऊन पोहोचले.
लढून लढून दमलेले महाराज गडात शिरले. पन्हाळगडावरून काल रात्री निघाल्यापासून बरोबर 7 प्रहरांनी म्हणजे 21 तासांनी महाराज विशाळगडावर दाखल झाले होते. काल रात्रीपासून सतत 21 तास चालण्याचे आणि लढण्याचे श्रम करून साऱ्यांचं शरीर थकून गेलं होतं. जखमांनी देह पिंजून निघाले होते. शरीर आता केवळ निकराला लढत होतं आणि तरी सारे झुंजत होते. बाजी झुंजत होते. अजूनही तोफांचे आवाज उमटत नव्हते. रक्ताची सारी खिंड भिजून गेलेली होती. साऱ्यांची मुखी मनोधनो म्हणत होती, स्वातंत्र्याच्या सूर्या आता तरी प्रसन्न हो. आणि एवढ्यात धडाड 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 तोफांचे आवाज कडाडले. पहिली तोफ उडाली, दुसरी तोफ उडाली, तिसरी तोफ उडाली. विशाळगडावरून महाराजांनी सरबत्ती सुरू केली. नवे नवे महाराजच तोफीच्या तोंडानं ओरडून हाका मारत होते, बाजी बाजी लवकर या, मी गडावर पोहोचलो, तुमची मी वाट पाहतोय, लवकर या. तोफांचा धडाका मावळ्यांनी आणि बाजींनी ऐकला आणि केवढा तो आनंद. महाराज पोहोचले, महाराज पोहोचले, हाच तो आनंद होता. आणि एवढ्यात घात झाला. बाजींचा आर्त स्वर उमटला. शत्रूकडील कुणाचा तरी घाव सपकन बाजींच्या छातीवरती पडला. घायकन रक्ताचा लोंढा फुटला. स्वातंत्र्याच्या सूर्या प्रसन्न हो, आता तरी प्रसन्न हो. बाजींची मूर्ती कोसळली. गजापूरची खिंड पावन झाली. पावन खिंड दाट वृक्षराजीखाली लवलवत्या तृणांकुरांच्या संगतीत निर्जन एकांतात सह्याद्रीच्या कुशीत समाधीच्या पावित्र्यानं आणि सतीच्या गांभीर्यानं उभी असलेली ती पहा, ती गजापूरची खिंड. हीच ती वाट. याच वाटेवरती रक्ताचे थेंब आणि घामाचे थेंब सांडले. इथून ती पालखी गेली वारकऱ्यांची, धारकऱ्यांची. इतिहास उगवतो तो रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून, अत्तराच्या आणि गुलाब पाण्याच्या थेंबातून नव्हे. ती ही पावन खिंड पन्हाळगडापासून 17 कोसावर. अवघड आहे. तिचा मार्ग खास खळग्यांनी आणि काट्याकुट्यांनी सजला आहे. एका भयंकर घटसर्पाच्या तडाख्यातून हिरडस मावळातल्या गरीब शेतकऱ्यांनी स्वराज्याचे प्राण वाचवले ते याच खिंडीत. बाजीप्रभूंच्या आणि मावळ्यांच्या रक्ताचे आणि घामाचे थेंब टपटपले ते याच खिंडीत. पावन खिंडीच्या मातीला सुगंध आहे बाजींच्या आणि फुलाजी प्रभूंच्या त्यागाचा. जर तिथली मुठभर माती पाण्यात टाकली तर पाण्याला रंग चढेल बाजींच्या रक्ताचा. जर तेथील जमिनीला कान लावला तर आवाज येईल बाजीप्रभूंच्या तोंडून कडाळलेल्या महाराष्ट्राच्या महामंत्राचा, हर हर महादेव, हर हर महादेव.